नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 तासामध्ये आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहत होतो. त्यामध्ये हे पॉईंट आपण पाहिले, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन पाहिलेलं आहे आणि स्केलर मल्टिप्लिकेशन, ह्या एवढे पॉईंट्स आपण पाहिलेले आहे. पुढचा 5वा पॉईंट पाहिजे आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे 2 कॉम्प्लेक्स नंबरची वजाबाकी कशी करायची पाहिजे आपल्याला. Z1 = a + ib हा पहिला नंबर असेल आणि Z2 = c + id. देन Z1 - Z2 = Z1 a + ib मायनस Z2 c + id. तर किती करायची वजाबाकी त्याच्याप्रमाणेच की रिअल पार्टची वजाबाकी एका कंसामध्ये प्लस I इंटू इमॅजिनरी पार्टची वजाबाकी एका कंसामध्ये. रिअल पार्टची वजाबाकी एका कंसामध्ये एका ब्रॅकेटमध्ये लिहायची आणि इमॅजिनरी पार्टची वजाबाकी एका कंसामध्ये लिहायची. फॉर एक्झाम्पल, Z1 = 4 + 5i and Z2 = 3 + 2i, then Z1 - Z2 सबट्रॅक्शन घ्यायचे आहे. Z1 किती आहे 4 + 5i मायनस Z2 किती आहे 3 + 2i. दिस इज इक्वल टू काय करणार, रिअल पार्टची वजाबाकी 4 - 3 प्लस I इंटू इमॅजिनरी पार्टची वजाबाकी 5 - 2. इमॅजिनरी पार्टची वजाबाकी 5 - 2. So 4 - 3 1 plus I. 5 - 2 is 3. So 1 + 3i. 1 + 3i. तो हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. या 2 कॉम्प्लेक्स नंबरची काय घेतली आपण वजाबाकी घेतली. तर काय मिळालं आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मिळालेला आहे 1 + 3i. हा रिअल पार्ट असेल, 3 हा काय असेल इमॅजिनरी पार्ट असेल. किंवा आपण डायरेक्ट जरी वजाबाकी घेतली तरी 4 - 3 म्हणजे 1 येईल, 5i - 2i म्हणजेच काय 3i येईल. सो सबट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर. जसं आपण ॲडिशनमध्ये पाहिलं की ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर, त्याप्रमाणे सबट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर. आता याचे 2 प्रॉपर्टीज पाहिजे आपल्याला. प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन, प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. पहिली प्रॉपर्टी फर्स्ट, Z minus Z bar is always 2i into imaginary part of Z. Imaginary part of Z पाहिजे आपल्याला प्रूव्ह करता येईल आपल्याला. Z = Z काय घेतला आपण a + ib हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला. देन Z बार कॉन्जुगेट पाहिजे आपल्याला याचा Z बार. Z बार किती मग a - ib. नाउ Z - Z बार घ्यायचा आहे. Z - Z बार इज इक्वल टू सो a + ib मायनस a - ib. माइनस साइन को मल्टीप्लाई करा आतमध्ये माइनस a माइनस प्लस. तो दिस इज इक्वल टू प्लस a माइनस a का कैंसल ib प्लस ib 2ib. So 2i b means what, imaginary part of Z. B is imaginary part of Z. So Z minus Z bar is always 2i.
into imaginary part of J. तर second property Z1 minus J2 bar is always Z1 bar minus J2 bar. जसं आपण ॲडिशनमध्ये सुद्धा पाहिलं आपण Z1 प्लस J2 बार इज इक्वल टू Z1 बार प्लस J2 बार. त्याप्रमाणे इथे सुद्धा Z1 मायनस J2 बार इज इक्वल टू Z1 बार मायनस J2 बार. व्हेरीफाय करूया एक एक्झाम्पल घेऊन. लेट Z1 इज इक्वल टू हेच नंबर घेऊया आपण 4 plus 5i and J2 equal to 3 plus 2i 3 plus 2i. Here काय करूया पहिल्यांदा Z1 बार काढूया J2 बार काढूया. Here Z1 बार equal to त्याचा conjugate 4 minus 5i and J2 bar equal to त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 3 minus 2i. असो आता या दोन्हीची वजाबाकी करूया आपण. Z1 minus J2 is equal to, so here Z1 is 4 plus 5i minus J2 is 3 plus 2i. So this is Z1 minus J2 4 plus 5i minus 3 minus 2i minus नामध्ये मल्टिप्लाय केलं. So Z1 minus J2 is equal to 4 minus 3 will be 1, 5 minus 2 will be 3, 1 plus 3i. Put a level number, 1 plus 3i. Now, now left hand side is equal to Z1 minus J2 bar is equal to किती काढा Z1 minus J2 1 plus 3i. त्याचा काय घ्यायचा आपल्याला बार कॉन्जुगेट किती येणार 1 minus 3i 1 minus 3i. Call this as equation first. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता RHS घ्या. राइट हँड साइड इक्वल टू RHS Z1 बार माइनस J2 बार. इथे काढले Z1 बार आपण 4 minus 5i माइनस J2 बार किती आहे 3 minus 2i. So 4 minus 5i minus का मल्टीप्लाई करा minus 3 minus minus plus 2i. So this is equal to 4 minus 3 real part एकत्र 4 minus 3 1 आहे minus 5i plus 2i minus 5 आणि plus 2 किती minus 3i. For this is equation 2. इथे किती आलं 1 minus 3i. इथे किती आलं 1 minus 3i. So from equation first and second LHS is equal to RHS. The multiplication of complex
numbers. Let Z1 equal to A plus ID and Z2 is equal to C plus ID are two complex numbers. Then Z1 into Z2 is equal to मल्टिप्लिकेशन द्यायचं आहे, गुणाकार करायचा आहे. Z1 किती आहे आपलं A प्लस IB इंटू Z2 किती आहे C प्लस ID. सो दिस इज इक्वल टू निम्नप्रमाणे गुणाकार घ्यायचा आपल्याला. पहिल्यांदा A ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया AC प्लस IAD. आता यानं मल्टिप्लाय करा IBC प्लस I into I square BD B into D. So this is equal to आपल्याला माहिती आहे की I ची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे I is equal to root minus 1. Therefore I square is always minus 1. Value of I square is always minus 1. तर इथे I square ची किंमत काय लिहिणार आहे आपण मायनस लिहिणार आहे. म्हणजे काय मिळणार आपल्याला AC प्लस IAD प्लस IBC. व्हॅल्यू ऑफ I square is minus, so minus BD. I square is minus 1 into BD म्हणजेच BD, so minus BD. So this is equal to हे दोन्ही रियल पार्ट एका कंसामध्ये घ्या AC मायनस BD. हे दोन्ही रियल पार्ट एका कंसामध्ये घ्या AC मायनस BD. आणि या दोन्ही मधून I कॉमन घ्या म्हणजे काय मिळेल आपल्याला AD प्लस BC म्हणजे गुणाकार कसा करायचा की नेहमीप्रमाणेच गुणाकार घ्यायचा. I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय द्यायची मायनस द्यायची. रियल पार्ट दोन्ही एकत्र करायचे. हे दोन्ही इमॅजिनरी पार्ट मधून I कॉमन घ्यायचं म्हणजे आपल्याला हा रियल पार्ट असेल, हा इमॅजिनरी पार्ट असेल, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर असेल. तर मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर. जसं आपण बघितलं ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर, सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर. त्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज ए कॉम्प्लेक्स नंबर. फॉर एक्झाम्पल कसा गुणाकार करायचा पहा, एक उदाहरण पाहूया आपण. मग एक्झाम्पल घ्या Z1 इक्वल टू 2 प्लस 3i and Z2 equal to 3 plus 4i. Then Z1 into Z2 काय घ्यायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो Z1 किती आहे 2 plus 3i into Z2 किती आहे 3 plus 4i. So this is equal to पहिल्यांदा 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 into 3 6, 2 into 4 8i प्लस त्यात 3i ने मल्टिप्लाय करा. 3 into 3 9i प्लस 3 into 4 किती येणार 3 into 4 12 आणि i into I किती येतं I स्क्वेअर I into I स्क्वेअर. आणि I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय घ्यायची नेहमी आपण -1 घ्यायची. 6 प्लस 8i प्लस 9i
value of I square is minus, value of I square is minus, so this is equal to 6 plus 8i plus 9i 79 minus 12, 12 into minus 1 means minus 12, so 6 minus 12 म्हणजे किती minus 6 plus 17i, 6 minus 12 is minus 6 plus 17i, so multiplication of these two complex number is also a complex number. याप्रमाणे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार घेता येतो. फक्त यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला की व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज ऑलवेज -1, ती किंमत या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे आणि काय करायचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. आता या मल्टिप्लिकेशनचे काही प्रॉपर्टीज पाहिजे आपल्याला. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन, प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन काही गुणधर्म पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला, प्रॉपर्टीज पाहिजे त्याच्या. समजा 3 नंबर घेतले आपण. लेट Z1, Z2 and Z3 be 3 complex numbers. Then first property, Z1 into Z2 is equal to Z2 into Z1. की Z1 आणि Z2 चा गुणाकार किंवा Z2 आणि Z1 चा गुणाकार दोन्ही काय असेल, सेम असेल. जसं 2 into 3 6 असेल किंवा 3 into 2 6 असेल किंवा ॲडिशनमध्ये 2 plus 3 5 असेल, 3 plus 2 सुद्धा काय असेल 5 असेल. कोणत्या या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, क्रमनिरपेक्षतेचा नियम किंवा काय म्हटलं आपण याला कॉम्युटेटिव्ह लॉ असं म्हटलेलं आपण, कॉम्युटेटिव्ह लॉ. व्हेरीफाय करताना आपल्याला लेट Z1 equal to 2 plus 3i and Z2 equal to, हेच एक्झाम्पल घेऊया आपण, 3 plus 4i, Z2 equal to 3 plus 4i. Now LHS left hand side घ्या. Z1 into Z2, Z1 into Z2, so Z1 किती आहे 2 plus 3i into Z2 किती आहे 3 plus 4i. याप्रमाणे हा गुणाकार काय करता येईल आपल्याला, सिम्प्लिफाय करता येईल. त्यामुळे Z1 into Z2 किती येणार -6 plus 17i, -6 plus 17i. Call this as equation first. काय केलं आपण, हा Z1 घेतला, हा Z2 आहे, त्याप्रमाणे काय केलं आपण गुणाकार केला. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस रिप्लेस केली, -6 plus 17i. ऑल्सो RHS काय करूया, राईट हँड साइड घेऊया. Z2 into Z1, Z2 into Z1, so this is equal to Z2 किती आहे, Z2 या ठिकाणी किती आहे 3 plus 4i into Z1 किती आहे 2 plus 3i. हा गुणाकार करूया. आता पहिल्यांदा या नंबरला पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 3 into 2 6, 3 into 3 9i, 4i ने मल्टिप्लाय करा पुढच्या ब्रॅकेटला. 4 into 2 8i plus 4 into 3 12, 4 into 3 12, and I into I is I square, I into I square, and value of I square is always -1. Value of I square is always -1. So इथे I square ची किंमत काय लिहिणार आपण -1 लिहिणार आहे. 12 into -1 म्हणजे 6 प्लस हे किती आले दोन्हीची बेरीज
17i, 9 into 8 17i, minus 12 into minus 1 means minus 12. So 6 minus 12 is minus 6 plus 17i. Call this is equation 2. So from equation first and second, LHS is equal to RHS. The Z1 into Z2 is same as Z2 into Z1. The second property was Z1 into Z2 into Z3 is equal to Z1 into Z2 into Z3. Z1 आणि Z2 या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार घेऊन त्याचा गुणाकार Z3 बरोबर घेतला काय, किंवा त्या ठिकाणी Z2 आणि Z3 चा गुणाकार पहिल्यांदा घेऊन त्यांचा गुणाकार Z1 बरोबर घेतला काय, येणाऱ्या दोन्ही गुणाकार काय असतील, सारखे असतील. जसं आपण ॲडिशन मध्ये बघितलं त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेशन सुद्धा असंच असेल. त्याला काय म्हटलेलं आपण असोसिएटिव्ह लॉ म्हटलेलं बघा. काय म्हटलेलं आपण असोसिएटिव्ह लॉ, सहचर्याचा नियम म्हणतो याला आपण, सहचर्याचा नियम असोसिएटिव्ह लॉ. या पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार त्याचा याच्याबरोबर गुणाकार, किंवा पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार त्याचा याच्याबरोबर गुणाकार काय असेल, सारखा असेल. हा होमवर्क म्हणून तुम्ही घरी पाहिजे व्हेरिफिकेशन करून 3 नंबर घ्या, Z1 Z2 Z3 आणि गुणाकार करून पहा काय असतील, सेम येतील. होमवर्कसाठी दिलेले आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन करून पाहायचं आहे. तिसरी प्रॉपर्टी काय पहा की Z1 into 1 is equal to 1 into Z1 is same as Z1. Z1 ला 1 ने गुणलं काय, त्या 1 ला Z1 ने गुणलं काय, येणारा गुणाकार सेम असेल Z1. काय म्हटलेलं या प्रॉपर्टीला आपण आयडेंटिटी असं म्हटलेलं आहे. आयडेंटिटी हियर 1 is identity for multiplication. 1 is identity for multiplication. जसं आपण ॲडिशनमध्ये काय म्हटलं, Z1 plus 0 is equal to 0 plus Z1 is equal to 0. 0 ला काय म्हटलं आपण आयडेंटिटी फॉर ॲडिशन, तसं 1 काय आहे आयडेंटिटी फॉर मल्टिप्लिकेशन. आणि आता चौथी प्रॉपर्टी की माझ्याप्रमाणेच Z1 into Z2 bar is same as Z1 bar into Z2 bar. Z1 into Z2 bar is equal to Z1 bar into Z2 bar. तसे ॲडिशनमध्ये काय बघितलं आपण Z1 plus Z2 bar is equal to Z1 bar plus Z2 bar. सबट्रॅक्शनमध्ये काय बघितलं आपण Z1 minus Z2 bar is equal to Z1 bar minus Z2 bar. त्याप्रमाणे मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा Z1 minus Z2 bar is same as Z1 bar minus Z2 bar. व्हेरीफाय करूया आपण. सी व्हेरिफिकेशन get Z1 equal to 2 plus 3i and Z2 equal to 3 minus 4i. Z2 equal to 3 minus 4i. आता पहिल्यांदा Z1 बार Z2 बार पडेल. हियर Z1 बार equal to 2 minus 3i and Z2 bar is equal to 5 तर माइनस है प्लस होईल 3 plus 4i. इमेजिनरी पार्टचा साइन चेंज करायचं 3 plus 4i and आता पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन अगोदर काढूया. Z1 into Z2 काढूया अगोदर and Z1 into Z2 is equal to Z1 into Z2 is equal to
Z1 घ्या 2 + 3i, Z2 घ्या 3 - 4i. दिस इज इक्वल टू 2 ने मल्टीप्लाई करा दुसऱ्या कंसाला 2 × 3 6, 2 × 4 8, so -8i, 3 × 3 9i, minus 3 × 4 12, I × I square, so 6 minus 8i plus 9i, value of I square is -1, value of I square is -1, so 6 minus 8i plus 9i minus minus plus minus minus plus 12, so real part 12 plus 6 18 आणि 9i minus 8i, 9 minus 8 म्हणजे plus I, 9i minus 8i plus I. आता LHS घेऊया. नाव LHS is equal to left hand side काय आहे Z1 into Z2 bar is equal to किती आहे Z1 into Z2 18 plus I bar म्हणजे कॉन्जुगेट घ्यायचं आपल्याला. किती येणार 18 minus I, किती येणार 18 minus I. Call this an equation. First equation एक घेऊया त्याला आपण. Also RHS equal to आता काय करा राइट हँड साइड घ्या. Also RHS राइट हँड साइड काय आहे त्या ठिकाणी Z1 बार into Z2 बार, Z1 बार into Z2 बार किती आहे Z1 बार 2 minus 3i, Z2 बार किती आहे 3 plus 4i. This is equal to 2 into 3 6, 2 into 4 8i, minus 3 into 3 9i, minus 3 into 4 12, I into I square, 6 plus 8i minus 9i, value of I square is -1, so 6 plus 8i minus 9i is minus I, minus minus plus, so 12 plus 6 18 minus I. Call this as equation 2. इथे लिखूया फर्स्ट 18 minus I, इथे सुद्धा किती आलं 18 minus I. So from equation first and second LHS equal to RHS, म्हणजेच काय Z1 into Z2 bar is equal to Z1 bar into Z2 bar.